म्हणून या कॉन्सेप्ट सोबत असोसिएट आहे. म्हणजे या सनेज सोबत येण्याचं कारण म्हणजे आपले प्रोडक्ट मॅडम, एक अननोन लेडीज कडून मला प्रोडक्ट मिळाले होते, माझ्या क्लिनिकला आली होती. तिने मला आकाश सोना दिला होता, सासूबाईंना त्रास होत होता तर ते प्रोडक्ट घेतले मी त्यांच्याकडून. नंतर बरेच प्रोडक्ट मागितले आणि तिला पण ती मला जॉईन व्हायला सांगत होती, पण मी तिला म्हणले तू पण जॉईन होऊ नको, मला पण होऊ देऊ नको, कारण मी बरेच कंपन्यांमध्ये केलेले. माझं शिक्षण पूर्ण कंपन्यात डायरेक्ट सेलिंग वरच झालेले. पण एका कंपनीत 18 वर्ष लगातार करूनही माझे स्वप्न तिथे पूर्ण झाले नाही. मला आता काहीच करायचं नाही म्हणून 2020 मध्ये ठरवले होते. स्वतःचं क्लिनिक टाकून बसलेले होते, आता काहीच करायचं नाही म्हणून. तिला एवढं निगेटिव्ह करून पाठवले की ती फिरून नंतर यायची माझ्याकडे, फक्त ट्रीटमेंट घेऊन जायची, पण विषय नव्हती काढत, पण मला प्रोडक्ट आणून द्यायची. मला तिने 25-25 हजाराचे प्रोडक्ट आणून देत होती. पण नंतर मग तिला मी निगेटिव्ह केल्यानंतर ती फिरून आलीच नाही. तिला मी एका शाळेवर जॉबला लावून दिले. नंतर मला प्रोडक्टच मिळत नव्हते. मला एका पेशंटने कोल्हापूरवरनं फोन केला की मॅडम पिशोडीचा मला खूप त्रास होता, तुमचा नंबर मिळालाय, मला तुम्ही प्रोडक्ट द्या. मी आता कुणाला शोधू म्हणलं, माझ्या कुणीच ओळखत नाही सनेज मध्ये, कुणाकडून मागू, यांचे शॉप कुठं असं. मी परेशान झाले होते. नंतर मग मी युट्यूबला सर्च केला मॅडम, तर मग तिथेही मला काही कळालं नाही. नंतर एक लेडीज, तिलाच विचारलं तर ती म्हणली की यांचे प्रोग्राम असतात म्हणे रविवारी, जाऊन बघा म्हणे. मग त्या महसूल प्रबोधिनीमध्ये प्रोग्राम होता, जाऊन पाहिले तर तिथं माझ्या कोणीच ओळखीचं नव्हतं. पण एक मुलगा माझ्या ओळखीचा दिसला, तो 2004 मध्ये माझ्या डाऊनलाईन मध्ये होता, इंडस मध्ये काम माझ्या डाऊनलाईन मध्ये करत होता. मग पूर्ण ऐकले. संजीवनी मॅडम म्हणते मी 2.5 लाख रुपये महिना कमवते, फॉरेन टूर झाल्या. मॅडम माझे पण एवढे स्वप्न होते फॉरेन टूरचे, कारण मी पैसा इकडे म्हणजे कमवत होते, पण मला फॉरेनला जायचं खूप आवड होती. मी जवळपास 18 वर्षाची असतानाच माझा पासपोर्ट काढलेला होता, पण एकदाही जाणं झालं नाही. आणि वयाच्या 54व्या वर्षी मी फॉरेनला जाऊन आले मॅडम, सनेज मधून. आणि पहिला चेक आला होता 300 रुपयाचा, हायेस्ट चेक 81,000 रुपयाचा. टोटल इन्कम झालं कंपनीकडून माझं 9,45,000 रुपये. आणि मी रिटेल प्रॉफिटच 16-17 लाख रुपये कमवले मॅडम. कारण घरामध्ये वर्षभर कुणाला सांगितलेच नव्हते मी जॉईन आहे म्हणून, कारण घरामधून सगळ्यांचा विरोध होता की एवढी वर्ष याच्यामध्ये टाकली, त्याच्यातून काही होत नाही, कुणाच्या घरी जायचं नाही. मुलगा पण म्हणायचा गुपचूप दवाखान्यात बसून करायचं तर कर, नाही तर नातवंडांसोबत खेळत राह म्हणायचं. पण एक शौक होता कुठंतरी, माहित पण होतं की डायरेक्ट सेलिंग मधूनच सगळ्या गोष्टी होतात म्हणून. कारण स्वप्न फक्त बघत होते, ऐकत होते, सगळ्या कंपनीमध्ये ट्रेनर यायचे, सांगायचे, स्वप्न दाखवायचे, पण कुठं सक्सेस झाले नव्हते. येस येस मीरा मॅडम, म्हणजे जसं की डॉक्टर असल्यामुळे प्रोडक्टलाच मला वाटतं ट्रस्ट घेऊन तुम्ही याच्यात. हो, प्रोडक्ट बिलकुल मॅडम, प्रोडक्ट. ग्रेट ग्रेट ग्रेट. कारण डॉक्टर प्रोफेशन असं आहे की जसं जेव्हा एक समाजकार्य असतं, पेशंटची सेवा असते, मग एक क्वालिटी प्रोडक्ट हातात पडला तर डॉक्टर कुणालाही देऊ शकतात, स्वतः खाऊ शकतात. आणि मग हे तुमच्या बोलण्यातनं जाणवते. ग्रेट. बिलकुल बिलकुल मॅडम. मॅडमचे अचिव्हमेंट बघितलं गेलं तर हायेस्ट चेक किती घेतलाय मॅडम? 81,000चा घेतला मॅडम, आणि फॉरेनला पण जाऊन आले. इंटरेस्ट पण नव्हता, 81,000 चेक आला, फॉरेन ट्रिपला पण जाऊन आले. फॉरेन ट्रिपला पण जाऊन आले. आता 27 लाखाची हरियर इलेक्ट्रिक गाडी पण बुक केली आहे मॅडम. वा वा वा, आता तर टाळ्या झाल्या पाहिजेत. हरियर गाडी. हो. 54व्या वर्षी बऱ्याचशा लेडीज असा विचार करतात, आता मुलांचे लग्न झाले, नातू झाले, ते सांभाळत बसलं पाहिजे. पण 54व्या वर्षी सुद्धा आपण काय करू शकतो हे जिवंत उदाहरण इथं आपल्याला बघायला मिळत आहे. एकीकडे अनुष्का उताडे मॅडम की अनमॅरिड असताना एवढे अचिव्हमेंट, एकीकडे आता सगळं झालंय, कशाला विनाकारण कुठे याच्या घरी फिरा किंवा हे करत बसा, ते करत बसा, आहे ना, याच्यातनं अटकता कसं डिसिजन घेऊन सुद्धा आपण पुढे जाऊ शकतो, अशी उदाहरणं आपल्याला इथं बघायला मिळत आहेत. येस मॅडम. फुल टाइम करते मॅडम मी. सेंटर पण माझं बंद करून टाकले. दोघी सुनांना याच्यात उतरायचा 100% प्रयत्न करते, मुलांना पण उतरवते. त्यासाठी मुलांकडे छोट्या गाड्या होत्या, एकाकडे i20 होती, एकाकडे स्विफ्ट होती, विकायला लावले. आणि ही हरिहरचं लालूच दाखवून त्यांना याच्यात आणते आता. ग्रेट ग्रेट ग्रेट. येस. चला नेक्स्ट व्यक्ती सुनीता फरतडे मॅडम.